दरम्यान आत्ताच एक बातमी येते। पंढरपूरचे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य आशा पवार आणि महादेव पवार यांचंही या अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय। दोघेही मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते। दोघे पती पत्नी सांगोला तालुक्यातील गावचे मूळचे रहिवासी आहेत। ही माहिती आत्ताच आपल्यापर्यंत येते। त्यामुळे मगाशी मराठी महाराष्ट्राशी कनेक्ट असलेले ज्या 3 जणांची नावं घेतली त्यानंतर आता आणखी या दोघांची नावं आपल्याला घ्यावी लागतील। दुर्दैवी घटना आहे। केंद्रीय मंत्री विजय रुपाणी यांनी आता स्पष्ट केलेलं आहे की आपण पुन्हा दृश्य पाहतोय ज्यामध्ये हा विमान अहमदाबाद एअरपोर्टवरून उडाल्यानंतर तुम्ही सेकंद सुद्धा मोजू शकता। टेक ऑफ आता प्रत्यक्ष विमान धावपट्टीवरून वेगाने पुढे जातं। आता टेक ऑफ सुरू होईल पुढच्या सेकंदामध्ये आणि या 30व्या सेकंदाला टेक ऑफ केल्यानंतर फक्त तुम्ही सेकंद मोजा, फक्त 20 सेकंदाच्या आत हे विमान पुन्हा बघा खाली यायला सुरुवात झालेली आता विमानाची आणि मिनिटभराच्या आतच 2,500 कोटीचं विमान, 250 लोक हे सगळे संपून गेले। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं या विमान अपघातात निधन झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्याकडून ही बातमी आता देण्यात आलेली आहे। दरम्यान असा विमान अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळ्यांना दुःख होतं, मात्र यंत्रणांना लक्षात